राज्यातील महत्त्वाच्या काही ठळक बातम्या तसेच हेडलाईन्स पाहणार आहोत। सध्या पाहायला गेलं तर शेतकरी तसेच कर्मचारी नोकरदारांसाठी देखील महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी देखील दिलासा देण्याचं काम पाहायला मिळत आहे। लवकरच पीक विम्याची देखील वाटप होणार असल्याची माहिती आहे। सर्व राज्यातील बातम्या पाहायला मिळतील। राजकारणाबाबत देखील सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका। तर चला पाहूयात नवीन अपडेट्स। धुळ्यातील 21,249 महिलांना पैसे आलेच नाहीयेत। 5 लाख लाडक्या बहिणींना मिळाला लाभ। सध्याची स्थिती 5 लाख महिला झाल्या खुश। आधीच्या सरकारमधील खाती त्या पक्षाकडेच। मुख्यमंत्र्यांसह भाजपला 21 तसेच शिंदे सेना 12, अजित पवार गट 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता। सध्या स्थितीला सूत्रांकडून माहिती। 16 डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनास होणार सुरुवात। सध्या जर पाहायला गेलं तर आता 16 डिसेंबर ही तारीख आहे। 16 डिसेंबर पासून अधिवेशन। लाडक्या बहिणींना 6वा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार तरतूद। राज्यातील 2.5 कोटी लाभार्थी महिलांना प्रतीक्षा। जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या। आता लवकरच अधिवेशनातून तरतूद। कांद्याचे 97,765 हेक्टर विमा क्षेत्र बनावट। पुणे, अहिल्यानगर, धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातील बीड, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांचा आहे समावेश। बनावट क्षेत्रामध्ये वाढ। राज्यातील 1.5 लाख कर्मचारी भरती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले असून आता त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये 1.5 लाख कर्मचारी भरती पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्याला आदेश येताची स्थिती पाहायला मिळत आहे। यामुळे आता कर्मचारी वर्ग देखील सुखावल्याचं पाहायला मिळत आहे। रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, जेणेकरून बातम्या पाहायला मिळतील।